ते निश्चित करण्यात आलं आहे। यानंतर बातमी आहे पुण्यामध्ये पुकारण्यात आलेल्या बंदच्या संदर्भातली। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज पुण्यात शिवप्रेमींनी बंदची हाक दिली आणि या बंदला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिला। विविध संघटनांनी पाठिंबा दिला। राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महालापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। खासदार उदयनराजे या आंदोलनाला उपस्थित होते। केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची तातडीने हकालपट्टी करावी आणि कोश्यारी यांना राज्यातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली। सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज 350 वर्ष होऊन देखील त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रेम तेव्हा होतं आज कुठेही कमी झालेलं नाही। त्यांच्याबद्दल तेव्हा जो आदर होता तो किंबहुना आज त्याच्याहून पेक्षा जास्त वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांमध्ये पाहायला मिळतो। आज दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की काय फुटकळ, काय तुटपुंजे, विकृत असे जे लोक आहेत जे कारण नसताना विधानं करतात आणि त्यांच्यामुळं ज्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांनी एवढं सगळं आयुष्य वेचलं, एवढं योगदान दिलं, आज त्यांचा सन्मान होण्याकरता किंवा त्यांचा सन्मान झाला पाहिजे हे सांगण्याची आज वेळ आमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवरती येऊन ठेपलेली आहे। याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही असं मी समजतो। या पक्ष भिक्ष हा नंतरचा भाग आला आणि त्यात तपशिलात त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय, डिसिप्लिनरी ॲक्शन जी म्हणतो आपण, नुपूर शर्माच्या बाबतीत जी डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात आली त्याच प्रकारची डिसिप्लिनरी ॲक्शन ही मग राज्यपाल असतील किंवा त्रिवेदी असेल, ज्या लोकांनी असं बेताल वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल घेण्यात यावी। यानंतरची बातमी आहे राज्यातल्या MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची, कारण MPSCच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या निकषांमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत। पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचे निकष बदलले गेलेले आहेत। शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत। आधीसारखी आता 100 गुणांची मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल की MPSCच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या PSI पदाच्या या निकषांमध्ये आता बदल करण्यात आला आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे